नमस्कार मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अशी बातमी सर्वांसाठी. ग्रॅज्युएट्स, ITI, डिप्लोमा, नॉन ग्रॅज्युएट्स सर्वांसाठी जवळजवळ 1,00,000पेक्षा जास्त अपॉर्च्युनिटीज 12 महिने इंटर्नशिप असलेल्या आणि ते पण PM मोदी साहेबांची जी स्कीम आहे, PM इंटर्नशिप स्कीम, याच्या अंतर्गत आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या राज्यामध्ये आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं त्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारची इंटर्नशिप स्कीम आहे. त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला देतो आहे. त्याच्या आधी ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहताय त्याला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा ज्या संधी आहेत रोजगाराच्या त्याच्याबद्दलची चर्चा आपण करत असतो आणि त्या संधी आपल्यापर्यंत लवकर पोहोचवता येतील. पण ह्या ज्या इंडिव्हिज्युअल संधी आहेत त्याच्यापेक्षा PM इंटर्नशिप स्कीमखाली जी अतिशय चांगलं इनिशिएटिव्ह सरकारने घेतलेलं आहे त्याची माहिती तुम्हाला द्यायची, जेणेकरून आपण जे प्रत्येक क्षेत्राचे वेगवेगळ्या संधी तुमच्यासमोर आणतो त्याऐवजी जर आपण एकदमच जर क्वालिफिकेशन म्हणतायत 10वी पास, ग्रॅज्युएशन, ITI, डिप्लोमा, 12th या सर्वांसाठी अपॉर्च्युनिटी आहेत. 10वी पास लोकांसाठी 35,000, ग्रॅज्युएशनसाठी 34,000, ITI साठी 28,000, डिप्लोमासाठी 20,000 आणि 12वी पास 8,814 अशा प्रकारच्या संधी आहेत. त्याच्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत. तर सर्वात आधी ही PM इंटर्नशिप स्कीम काय आहे ते जाणून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये कोणत्या कंपन्या आहेत, कोणत्या ठिकाणी आहे हे पण आपल्याला जाणून घेता येईल. त्यानंतर अप्लाय कसं करायचं ती प्रोसेस आपण जाणून घेणार आहोत. पण सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण यूट्यूबच्या डॅशबोर्डनुसार 90 ते 92% मंडळी फक्त व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत. सबस्क्राईब केल्यामुळे ही माहिती सर्वांना लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल, जेणेकरून आपण जे काही रोजगाराची संधी निवडत आहोत, शोधत आहोत त्याच्याबद्दल आपल्याला काहीतरी करता येईल. हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर ही जी स्कीम आहे 12 महिन्याची त्याचे ते डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. ही मी या वेबसाईटचा URL तुमच्यावर शेअर करतोच आहे, त्याच्याबद्दल काही शंका घेऊन काळजी करू नका. 12 महिन्याचा रिअल लाईफ एक्सपिरियन्स आहे ॲक्च्युअल कंपनीमध्ये काम करण्याचा. इंडियातली टॉप मोस्ट कंपनी. आपण त्या कंपनीची डिटेल्स पण पाहणार आहोत, कोणत्या कंपन्या आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या इंडिव्हिज्युअल कंपनीमध्ये अप्लाय करण्यासाठी आपण धडपडत असतो अशा कंपन्या तुम्हाला इकडे रेडीमेड मिळणार आहेत. तर या 12 महिन्यात तुम्हाला इंटर्नशिप करायला मिळेल सरकारच्या थ्रू. तुम्हाला मंथली असिस्टंट 4,500 रुपये मिळेल आणि 500 रुपये इंडस्ट्रीकडून, म्हणजे 5,000 रुपये तुम्हाला मंथली मिळतील 12 महिने. त्यानंतर वन टाईम ग्रँट ऑफ 6,000 रुपीज फॉर इन्सिडेंटल्स, तुम्हाला जो काही खर्च येईल त्यासाठी आहे. इन्शुरन्स कव्हरेज तुम्हाला मिळेल. प्रधानमंत्री जीवन विमा योजना, ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना यांच्या अंतर्गत. आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया अतिशय सिम्पल आहे. तुमचं वय 21 ते 24 वर्ष असलं पाहिजे. तुम्हाला कोणताही फुल टाईम जॉब नसला पाहिजे आत्ता. त्यानंतर कुठेही एज्युकेशनसाठी तुम्ही एनरोल्ड असलं नाही पाहिजे. तुमचं एज्युकेशन जे काय असेल ते संपलेलं, 10वी पास, 12वी पास, ग्रॅज्युएशन कंप्लीट, ITI कंप्लीट, डिप्लोमा कंप्लीट असं पाहिजे. आणि त्याचबरोबर तुमच्या कुटुंबातला तुम्ही स्वतः किंवा तुमचे स्पाऊस किंवा पॅरेंट्स हे 8 लाखापेक्षा जास्त वर्षाला कमवते नाही पाहिजे आणि तुमच्या घरातल्या कुटुंबातल्या कोणाकडेही सरकारी जॉब नाही पाहिजे. असं जर असेल तर तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता. आता हे कोणकोणत्या सेक्टरमध्ये आहे त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो कोणकोणत्या कंपनी आहेत. त्या कंपनी तुम्ही जर पाहिल्या तर तुम्हाला लगेच कळेल की अरे ह्या बघा, या कंपनी 23 मार्च 2025 त्यांनी अपडेट केलेले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, टाटा TCS, HDFC, ONGC, इन्फोसिस, NTPC, टाटा स्टील, ITC, इंडियन ऑयल कॉर्पोरेशन, ICICI, पॉवर ग्रिड, टाटा सन्स, विप्रो, HCL, हिंदुस्तान झिंक, रिलायन्स, इन्फोकॉम, महानदी, NMDC, हिंदुस्तान युनिलिव्हर, REC, गेल, कॉग्निझंट, लार्सन, ॲक्सिस, नॉर्दर्न कोलफिल्ड्स ऑइल इंडिया लिमिटेड, जिंदाल, टेक महिंद्रा. ही जी लिस्ट आहे मी तुम्हाला लिंक शेअर करतो. ऑब्व्हियसली ही लिस्ट एवढी मोठी आहे की तुम्ही अजिबात काळजी करायची गरज नाही असं मला 100% वाटतं, तुमचं क्वालिफिकेशन काही असतं तरी. हे बघा, 549 कंपनी तिकडे त्याने रजिस्टर केलेलं आहे PM इंटर्नशिप स्कीम्सखाली. त्यानंतर जर लोकेशन तुम्हाला सेक्टर बघायचे असतील, कोणत्या सेक्टरमध्ये तुम्हाला काम करायचं आहे, ॲग्रिकल्चर, ऑटोमोटिव्ह, एव्हिएशन, डिफेन्स, बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस, सिमेंट अँड बिल्डिंग मटेरियल्स, केमिकल इंडस्ट्री, कन्सल्टिंग सर्व्हिसेस, डायव्हर्सिफाईड कॉंग्लोमरेट्स, FMCG, जेम्स अँड ज्वेलरी, हेल्थ केअर, हाऊसिंग, इन्फ्रास्ट्रक्चर, कन्स्ट्रक्शन, IT सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, लेदर अँड प्रोडक्ट्स, मॅन्युफॅक्चरिंग अँड इंडस्ट्रियल, मीडिया, एंटरटेनमेंट अँड एज्युकेशन, मेटल अँड मायनिंग, ऑइल गॅस एनर्जी, फार्मास्युटिकल, रिटेल अँड कन्झ्युमर ड्युरेबल, स्पोर्ट्स, टेलिकॉम, टेक्स्टाईल आणि ट्रॅव्हल अँड हॉस्पिटॅलिटी. आता मला वाटतं एवढ्या सगळ्या जर आपण सेक्टर पाहिलं तर त्याच्या बाहेर जॉब असणं जवळजवळ अशक्यच आहे असं म्हणता येईल. त्यामुळे जवळजवळ सगळे जे इंडस्ट्रीचे पार्ट्स आहेत, सेक्टर्स आहेत, ते सगळे कव्हर झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जरी लेट झालेला असला
तरी ॲप्लिकेशन डेडलाईन ही 15 एप्रिलपर्यंत फक्त एक्सटेंड करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला 15 एप्रिलच्या आतमध्ये याच्यामध्ये स्वतःला रजिस्टर करावं लागेल. हे अतिशय महत्त्वाचं आहे, म्हणून मी आत्ता हा व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. ह्याचे लिंक जे आहे ते तुम्हाला मी देणारच आहे. ॲप्लिकेशन लिंक जी आहे ती पण मी तुम्हाला सांगणारच आहे. याच्या व्यतिरिक्त अजून एक तुम्हाला असं वाटत असेल की अरे या जॉबसाठी मला माझा जो जिल्हा आहे किंवा गाव आहे तो सोडावं लागेल का, तर अजिबात नाही. त्याने ॲक्च्युली डिस्ट्रिक्ट वाईज पण याचे डिटेल्स दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल हे जे डिस्ट्रिक्ट तुम्ही पाहिले, भारतामधले जवळजवळ 750 डिस्ट्रिक्ट त्यांनी दिलेले आहेत. आता उदाहरण द्यायचं झालं, समजा मी जर पुणे सर्च केलं तर पुण्यामध्ये 4145 आहेत संधी. मी जर नागपूर सर्च केलं, नागपूरमध्ये 647. मी जर नाशिक सर्च केलं तर 763. मी जर सातारा सिलेक्ट केलं तर सर्च केलं तर 347. मी जर नांदेडमध्ये 137. मी जर कोल्हापूर लिहिलं, कोल्हापूरमध्ये 246. कलकत्ता. तर आपल्याला ज्या ठिकाणी नगर, फॉर एक्झाम्पल अहमदनगरमध्ये 335. त्याचं नाव बदलायला पाहिजे, त्यांनी अहिल्यानगर करायला पाहिजे. त्यानंतर संभाजीनगर पण नाही आहे. औरंगाबाद 80. अशा प्रकारे बेसिकली सांगायचा मुद्दा असा आहे की सांगली 55. तर तुमच्या डिस्ट्रिक्टनुसार तुम्हाला इथे सर्च करता येईल. आणि हे आपली सर्च करता येईल म्हणतो मी, तुमच्याकडे ऑप्शन तो नाही आहे. तेव्हा जेव्हा तुम्ही रजिस्टर कराल तेव्हा तुमचं लोकेशन विचारलं जाईल आणि त्या लोकेशननुसार तुम्हाला त्या लोकेशननुसार तुम्हाला त्याच्या लोकेशनच्या जवळची जी संधी आहे ती तुम्हाला देण्यात येईल, असा त्याचा अर्थ होतो बेसिकली. तर 15 एप्रिलच्या आधी तुम्हाला अप्लाय करणं अतिशय महत्त्वाचं आहे, त्याला पर्याय नाही. 15 एप्रिल झाल्यानंतर तुम्ही मग ही मोलाची संधी चुकेल तुमच्याकडून, असं 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 मला वाटतं. तर दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला असं वाटत असेल की अरे मी जर इकडे अप्लाय केलं आणि माझं सिलेक्शन झालं आणि जर 12 महिने मला इथे काम करावं लागेल का, तर ऑब्व्हियसली करावं लागेल. पण माझं म्हणणं असं आहे की आपण जेव्हा जॉब शोधतोय, ऑब्व्हियसली हातामध्ये जे पळत्याच्या मागे हातचं सोडून पळत्याच्या मागे लागण्यापेक्षा हातामध्ये तुम्ही तरी काहीतरी करून घ्या. काहीतरी जॉब मिळाला आणि त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे त्याचे 100% तुम्हाला एक फ्रेशर म्हणून 1 वर्ष कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला फ्रेशर म्हणून इंडस्ट्रीमध्ये न ट्रीट केलं जातं. तुम्हाला एक एक्सपिरियन्स म्हणून पुढची उडी मारता येईल आयुष्यामध्ये, करिअरमध्ये. हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून जर आता रजिस्टर कसं करायचं याच्याबद्दलची माहिती जर सांगायचं झालं, तर ही वेबसाईट आहे, त्याच्यावर रजिस्टर नाव जे आपण क्लिक करतो, ती जी लिंक आहे, ती लिंक जेव्हा ओपन होते, तुम्ही स्वतःच्या मित्रांना पण रिफर करू शकता आणि त्याच्यात तुम्हाला पॉईंट्स मिळतील. हा पण एक तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळू शकेल. तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा बातमी. जास्तीत जास्त मुलांपर्यंत लवकरात लवकर जर पोहोचता येईल. इकडे तुम्हाला मोबाईल नंबर दिल्यानंतर आय कन्फर्म दॅट आय प्रोव्हाइड नंबर इज युनिक सबमिट केल्यानंतर तुमची ॲप्लिकेशन प्रोसेस सुरू होईल. त्या ॲप्लिकेशन प्रोसेसमध्ये तुमचे जे बेसिक डिटेल्स आहेत, तुमचे बेसिक क्वालिफिकेशन, सर्टिफिकेट्स, अकॅडमिक क्वालिफिकेशन, तुमचं लोकेशन, ईमेल आय डी, मोबाईल नंबर, बर्थ डेट, आधार कार्ड, इंडियन नॅशनल अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यानंतर तुमचा अनुभव असेल तर तुम्हाला त्या वयोमर्यादा आहे त्याच्यामध्ये आपल्याला बसायचं 21 ते 24 वर्ष. आणि जी एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपल्याला जर सूट होत असतील तरच आपण फॉर्म भरलेला बरा. कारण याच्यामध्ये जर काही तुम्ही शॉर्टकट करण्याचा प्रयत्न केला तर लगेच लक्षात येईल आणि तुमचा ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं जाईल. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर तुमच्या ज्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला काम करायचं त्याचा पण चॉईस असू शकतो. मी स्वतः अप्लाय केलेलं नाही आहे, त्यामुळे मला त्यांची कल्पना नाही आहे. तुम्ही तुमचं लोकेशन ऑलरेडी देणारच आहात. त्या लोकेशनच्या आसपास जे काही इंटर्नशिपच्या संधी असतील त्या तुम्हाला ज्या ठिकाणी सांगितल्या जातील. त्यानंतर ही जी प्रोसेस आहे कंप्लीट, त्याच्याबद्दलचे पण डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. हे बघा, युजर मॅन्युअल कॅन्डिडेट ॲप्लिकेशनचं त्याने दिलेलं आहे. युजर मॅन्युअल हिंदीमध्ये पण आहे. कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आणि प्रोफाईल क्रिएशन कशी करायची याचे पण डिटेल दिलेले आहेत. ते आपण थोडक्यात बघूया. युजर मॅन्युअल फॉर यूथ, रजिस्ट्रेशन, प्रोफाईल अँड क्रिएशन अँड ग्रीव्हन्स सेक्शन. याच्यामध्ये बघा, गेटिंग स्टार्टेड, KYC, प्रोफाईल क्रिएशन. थोडा मोठा होईल व्हिडिओ, पण त्याला काय हे नाही आहे. सबमिशन, कॉल सेंटर, रेज रिक्वेस्ट, ट्रॅक रिक्वेस्ट. तुम्हाला जर काय प्रॉब्लेम आले तर त्यासाठी आहे ते. त्यानंतर हे जे आहे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस मॅन्युअल रजिस्ट्रेशन
यूथ रजिस्ट्रेशन किंवा रजिस्टर नाव क्लिक केल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर द्यायचा आहे. कन्फर्मेशन दिला, मोबाईल नंबर सबमिट, OTP आल्यानंतर तो OTP तिकडे फिल करायचा आहे. OTP फिल केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड क्रिएट करावा लागेल स्वतःचा. पासवर्डची कॉम्प्लेक्सिटी त्याने दिलेली आहे. अतिशय सेल्फ एक्सप्लेनेटरी असं हे पेज आहे. हे त्यानंतर हे कॅन्डिडेट होम पेज येईल. इकडे जरा झूम करतो जेणेकरून तुम्हाला हे दिसेल. कॅन्डिडेट प्रोफाईलमध्ये KYC, पर्सनल डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स, एज्युकेशन डिटेल्स, बँक डिटेल्स, लँग्वेज आणि प्रोफाईल कम्प्लिटेड असा हा प्रोसेस दिसते. डिजिलॉकरचा पण आधार KYC, KYC करावं लागेल. डिजिलॉकर करावं लागेल. तुम्ही ह्याचं पेमेंट जे आहे तुम्हाला डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे. कॅन्डिडेट ID, नेम, कॅन्डिडेट डेझिग्नेशन, प्रोफाईल कम्प्लिशन स्टेटस वगैरे. डाउनलोड प्रोफाईल तुम्ही करू शकता, चेंज पासवर्ड करू शकता. लँग्वेज, नोटिफिकेशन, प्रोफाईलमध्ये ई केवायसीची प्रोसेस दिलेली आहे त्यांनी. त्यानंतर डिजिलॉकर थ्रू पण तुम्ही KYC करू शकता. KYC झाल्यानंतर मला बेसिकली डिटेल्स द्यायचे आहेत, त्याच्याबद्दल मला पाहायचं आहे. व्हेरीफाय, डिजिलॉकर, पर्सनल डिटेल्स हे जे आहे, पर्सनल डिटेलमध्ये आपण जेव्हा जातो, पर्सनल डिटेलमध्ये तुम्हाला हे नाव द्यावं लागतील, नेम वगैरे, ॲड्रेस, डेट ऑफ बर्थ वगैरे वगैरे. त्यानंतर कॅटेगरी कोणती आहे, फादर, मदर, गार्डियन्स नेम. त्यानंतर पुढचा माय करंट स्टेटस, परमनंट ॲड्रेस, करंट ॲड्रेस. त्यानंतर परमनंट ॲड्रेस सेम, करंट ॲड्रेस, डिफरंटली एबल तुम्ही आहात का. त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स दिले आपण. एज्युकेशन डिटेल्सचे अंतर द्यायचे आहेत. एज्युकेशन डिटेलमध्ये तुमचं क्वालिफिकेशनचे डिटेल्स तुम्हाला द्यावं लागतील सगळे. कोर्स, स्ट्रीम, स्पेशलायझेशन, नेम ऑफ बोर्ड, युनिव्हर्सिटी, इयर ऑफ पासिंग, नेम ऑफ इन्स्टिट्यूट, मार्क्स ऑब्टेन, CGPA, ग्रेड्स, पर्सेंटेज, अपलोड सर्टिफिकेट. अशा प्रकारे तुम्हाला एज्युकेशन द्यायचं. त्यानंतर बँक डिटेल आपल्याला द्यायचे आहेत. बँक डिटेलमध्ये आधार सीरियल अकाउंट असलं पाहिजे. आधार सीरियल बँक अकाउंट असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर त्यानंतर स्किल्स अँड लँग्वेजेस. तुम्हाला काही एक्स्ट्रा तुम्ही करिक्युलर ॲक्टिव्हिटी केल्या असतील तर, तुमच्या स्किल्स असतील कोणते स्पेसिफिक असतील तर सर्टिफिकेशन वगैरे तुम्हाला अप्लाय करावं लागेल, इकडे अपलोड करावं लागेल. आणि त्याचबरोबर सर्टिफिकेट, तुमचा एक्सपिरियन्स काय असेल तर तो पण तुम्हाला इथे मेन्शन करावा लागेल. CV, जनरेट CV आहे इकडे. कम्प्लिशन प्रोफाईल कम्प्लीट झाल्यानंतर तो जी पुढची प्रोसेस आहे. आणि तुम्हाला याच्यामध्ये जर काही इश्यू आले तर त्याचे पण त्याने डिटेल दिलेले आहेत, त्याची मदत तुम्ही मागू शकता. तुम्ही रिक्वेस्ट ट्रॅक जनरेट करू शकता किंवा ती ट्रॅक पण करू शकता. तर अशा प्रकारे हे सगळं डिटेल्स जे आहेत ते आपल्याला उपलब्ध आहेत या वेबपेजवर. आपण जेव्हा नो मोर पाहतो इकडे, त्याच्यामध्ये जेव्हा आपण क्लिक करतो त्यावेळी इकडे चारी पण ऑप्शन आपल्याला दिसतात. इकडे जाऊन तुम्ही ती प्रोफाईल बघू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही या संधीचा फायदा घ्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ॲप्लिकेशन डेडलाईन ही 15 एप्रिलपर्यंतच आहे. त्याचा आपल्याला फायदा घ्यावा लागेल. 500पेक्षा जास्त कंपनी, 1.25 लाखापेक्षा जास्त अपॉर्च्युनिटीज आणि 21 ते 24 वयामध्ये असलेले, या वयाच्या ब्रॅकेटमध्ये असलेल्या सर्वांसाठी अतिशय मोलाची संधी आहे. सत्य शेवटी जाताना या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू आणि या संधीचा फायदा घ्या. आता याच्यानंतर काही लोकांच्या मनामध्ये असं आलं असेल की मी जर ही संधी घेतली आणि मी जर जॉब सुरू केला, समजा 4 महिने, 6 महिने, 8 महिने झाले आणि जर मला दुसरी चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली तर मग काय. याच्याबद्दलची माहिती मी याच्यामध्ये शोधलेली नाही आहे, पण तो एक त्याची अतिशय महत्त्वाचा प्रश्न ठरू शकतो. पण तुम्हाला अगेन जी संधी आपल्या समोर आहे ती उचलायला काहीच हरकत नाही. कारण तुम्हाला सर्टिफिकेट जर समजा या मिळालं, या ज्या अतिशय चांगल्या कंपन्या आहेत त्यांच्या नावाचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळालं तर 100% त्याचं वजन तुमच्या रिझ्यूममध्ये ॲड होणार आहे. त्याने त्याचा फायदा तुम्हाला आयुष्यभर होईल. एक्सपोजर तुम्हाला मिळेल, अनुभव मिळेल, काम कसं करायचं वगैरे. तर अवश्य या संधीचा फायदा घ्या. तर या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून तुम्हाला आपले मित्रमंडळी, आजूबाजूच्या सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. त्याचबरोबर तुम्हाला पण त्या रेफरलचे शेअर पॉईंट्स मिळतील, जे ते PMच्या इंटर्नशिप स्कीमच्या वेबसाईटवर त्यांनी जे लिहिलेलं आहे त्याचा पण अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तो. धन्यवाद.